लोकरीचे फुलांची राखी बनवायची आहे। आपण लोकरीपासून फूल बनवणार आहोत। मी या कलर कॉम्बिनेशनमध्ये फूल बनवणार आहे। नेहमीप्रमाणे साखळ्या घालून घ्यायच्या आहेत। आपण 7 साखळे घालणार आहोत, 7 चैन। हे पहा असे पुन्हा एकदा सांगते। ही 1 चैन, 2 3 4 5 6 7 7 चैन झाल्या की आपण राऊंड करून घेऊ। पहिल्या साखळीमध्ये धागा काढायचा आहे, 1 चैन घ्यायची आहे, सात साखळ्या। यात आपण आता अजून 1 चैन घेणार आहे आणि खांब टाकून घेणार आहोत। 1 15 खांब घालून घ्यायचे। 15 खांब झाल्यानंतर जिथून सुरुवात केली होती तिथे आपण पॅक करायचं। मोठा खांब घालून हे पॅक झालं। हे असं एवढी गोल चकती करायची आहे आपल्याला। हे पहा, त्याच्यानंतर आपल्याला जो आपण लॅव्हेंडर कलरचं कॉम्बिनेशन घेणार होतो, व्हाईट आणि लॅव्हेंडर कलर, तर आता आपण लॅव्हेंडर कलर घेऊया आणि लॅव्हेंडर कलर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। साखळी घालायची आहे। खांबाच्या मधून आपल्याला खांब टाकायचे आहेत। एका खांबात 2 खांब टाकायचे। त्यानंतर दुसऱ्या खांबामध्ये 1 खांब टाकायचा आणि तिसऱ्या खांबामध्ये 2 खांब टाकायचे। पहिल्या खांबात 2, दुसऱ्या खांबात 1 आणि तिसऱ्या खांबामध्ये 2। 2 साखळी घ्यायची आहे आणि
2 खांब टाकलेल्या, त्याच्यातच आपण मुका खांब टाकणार आहोत. दुसऱ्या खांबामध्ये परत मुका खांब, काढून घ्यायचा. पुन्हा 2 चैन, त्यातच 1 खांब टाकायचा आहे. दुसऱ्या याच्यामध्ये 2 खांब टाकायचे आहेत. तिसऱ्या याच्यात 1 खांब टाकायचा. पुन्हा 2 चैन त्याच खांबात टाकून पॅक करायचं आहे. दुसऱ्या खांबात मुका खांब टाकून 2 चैन, पुन्हा खांब, 1 खांब, एका खांबात 2 खांब, पुन्हा तिसऱ्या याच्यात सिंगल खांब, 2 चैन करून घ्यायच्या. पुन्हा त्याच खांबामध्ये टाकायचं. नेहमीप्रमाणे 2 चैन, लेव्हेंडर आणि व्हाईट कॉम्बिनेशन अप्रतिम दिसतं. सुंदर अशी राखी तयार होते. आपण याला आता कट करून घेऊया. हे असं 5 पाकळ्यांचं फूल तयार झालेलं आहे. बघा, बघू शकता पण. आता इथे व्हाईट धागा होता ओढलेला. आपण पुन्हा आता याला शेड करून घेऊया. मोठे खांब घालायचे.
अप्रतिम अशी राखी तयार होणार आहे ही. थोडंसं इथे बारीक विण आहे, मोठे खांब घेतलेले आहे, त्याच्यामुळे थोडा उशीर होतोय, कारण अगदी नाजूक काम आहे हे. आता सध्या रक्षाबंधन येते म्हणून मी तुम्हाला राखी बनवायचं शिकवते. की जेणेकरून माझ्या भगिनी बघून शिकू शकतील आणि ज्या गरजू आहेत, ज्यांना खरोखर पैशांची गरज आहे, अशा भगिनी माझ्या पैसे कमवू शकतात. त्यासाठी माझा हा सगळा प्रयत्न चालू आहे. म्हणून जास्तीत जास्त माझा व्हिडिओ शेअर करायचा आहे, सबस्क्राईब करायचं आहे. इथे आता फिनिश झालेला आहे हे. आपण हा धागा आता हा आपण धागा मोठा कट करणार आहोत, कारण आपल्याला याच्यामध्ये मोती टाकायचे आहेत. राखी बांधण्यासाठी आपल्याला दोरी बनवायची आहे, तर ती एका साईडने मी अशी हे करून घेते, पॅक केली. याच्यात आपण मोती टाकावं. या साईडला आता मी धागा बांधून घेईन, कारण एका साईडला हा बांधला गेलेला आहे. आता फक्त राहिला तो आपला ह्या साईडला धागा बांधायचा. याच्या समोर बिलकुल धागा आपल्याला घ्यायचा आहे. हा धागा बांधून घ्यायचा. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे, स्किप करू नका, कारण मध्ये जर व्हिडिओ तुम्ही बंद केलात तर तुम्हाला मग पुढचं कसं बनवायचं ते कळणार नाही. हाही धागा आपण असा एवढा कापून घ्यायचा आहे. आता हा मी लांब धागा घेतला आहे, कारण आपण त्यात मोती टाकून परत अजून सुईने विणणार आहोत, चैन बनवणार आहोत. त्याच्यामुळे धागा जास्त लांब घेतलेला आहे. पाठीमागे गाठी मारून धागे कापून घ्यायचे, जेणेकरून विण सुटायला नको.
आता आपण यात मोती टाकूया. एक साधारण तुम्हाला हवे तसे मोती टाका. तुम्ही 10 टाकू शकतात, 7 टाकू शकतात, 5 टाकू शकतात. तुम्हाला लागतील तसे तुम्ही मोती टाकू शकतात. मी काही राख्यांना 10 मोती टाकते, काहींना 7 टाकते. आपल्याला जसे हवे तसे आपण टाकू शकतो. मी पोमपोम राखीमध्ये 10 मोती टाकले होते. याच्यात मी 7च टाकते मोती. एका बाजूला 7, एका बाजूला 7. हा जो धागा आहे हा डायरेक्ट असा कट करायचा नाही आहे. याला पाठीमागे अडकवायचं आहे. अडकवून त्याला इकडे आणायचं आहे, जेणेकरून तो निघणार नाही. त्यानंतर मग कट करायचं आहे. हे पहा, आता मी दोघं बाजूला मोती टाकलेले आहे. एक मोती टाकल्याने गेटअप येतो, छान वाटतं. त्यानंतर आता मी साखळी करून घेणार आहे, की जेणेकरून साखळी जर केली आपण तर मोती निघण्याचे चान्सेस कमी असते, कारण गाठ पडते तिथे. आपण 10 चैन बनवून घ्यायच्या आहेत आता ह्या. तुम्हाला 15 बनवायचे असतील तर 15 बनवू शकतात, 20 बनवायचे असतील 20 बनवू शकतात. मी इथे 10च बनवलेले आहेत. सुंदर वाटते, व्हाईट आणि लॅव्हेंडर कलर, अप्रतिम वाटते राखी. पहा, तरी पण अजून पूर्ण झालेली नाही. आपण आता छोटासा पॉमपॉम बनवायचा आहे. आपण व्हाईट कलरचाच पॉमपॉम बनवायचा आहे, एकाच बोटाचा बनवायचा आहे. आपण हे पहा, वीस लेयर घेतलेले आहेत मी, कारण छोटासा पॉमपॉम हवा आहे आपल्याला. त्याच्यामुळे मी एकाच बोटाचा घेतलेला आहे. 2 बोटाचा तुम्ही पॉमपॉम बनवू शकतात, 3 बोटाचा बनवू शकतात, 4 बोटाचा बनवू शकतात. आता मी याला हे पहा, एका बोटाचा पॉमपॉम हे आहे. लेयर घेतलेले आहेत, 20 लेयर घेतल्या त्या. आणि याला सेंटरमध्ये मी व्हाईट धाग्याने बांधणार आहे.
आयडियाने ताणायचं आहे, नाहीतर लवकर तुटण्याची शक्यता असते. एका साईडने ही गाठ करा आणि त्याच्या विरुद्ध साईडने 2 गाठी करा, जेणेकरून पॅक राहील. बॅक गाठ मारली की पॉम्पॉमचे धागे मग निघत नाही. आता मी हे धागे थोडे मोठे ठेवणार आहे, कारण आपल्याला फुलावर लावायचं आहे ते पॉम्पॉम. आता हे सेंटरने कापून घ्यायचं. याच्या आधीच्या या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पॉम्पॉमची राखी शिकलेलो आहोत, पण ते 3 बोटांचं पॉम्पॉम होतं आणि 20 लेयर त्याच्या 2 कलरमध्ये बनवलेलं होतं. 20 लेयर एका कलरच्या होत्या आणि 20 लेयर दुसऱ्या कलरच्या होत्या. हे आपण एकाच कलरचं बनवतो आणि हे एकाच बोटाचं बनवतो, कारण हे आपल्याला या फुलाला छोटं बनवायचं आहे, या फुलावर आपल्याला लावायचं आहे. आणि राखी बनवल्यानंतर तुम्ही लोकरीची राखी बनवाल, पॉम्पॉमची बनवा, फुलांची बनवा. राखी बनवल्यानंतर जर कोणी फेकून देत असेल ती राखी तर फेकू नका. त्याचीही मी आयडिया तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, दाखवणार आहे. ही राखी बांधून झाल्यानंतर आपण ती फेकून देतो, तिचा उपयोग कसा करायचा आहे तोही मी पुढील व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला. एखाद्या माझ्या सखीला जर बिझनेस करायचा असेल तर ती रिकाम्या वेळेस घरी बसून हाऊसवाईफ ज्या असतात त्या बनवू शकतात. हे पहा, हे पॉम्पॉम रेडी आहे, छोटंसं बनवलेलं आहे. आता आपण काय करूया, हे जी आपण राखी बनवली आहे आपण आता याच्यामध्ये ते पॉम्पॉम लावूया. सुई धागा पाहिजे असंच काही नाही, आपली क्रोशेची सुई आहे त्याच्यानेही हा धागा आपण खाली खेचून काढायचा दोघं साईडने. म्हणजे जे राखीला होल आहे, आपण ज्या साखळ्या विणल्या होत्या, चैन विणल्या होत्या त्याला होल होतं, ते होलही याच्यात झाकलं जातं, ते दिसत नाही. आणि हा जो धागा आहे हा आता असा हे पहा हा बांधून घ्यायचा आहे, जेणेकरून हे असं बांधा. आता हे धागे आहेत, हे जे धागे आहेत हे आपण हा जो व्हाईट कलर आहे याच्यातच कवर करायचा आहे, यातच कवर करायचा आहे. हे आपण जरी ते धागे कापले ना
तर निघण्याचे चान्सेस कमी असतात. हे पहा, आता ह्या व्हाईट याच्यामध्ये अडकवलेला आहे आणि मी आता हे धागे टाकून घेणार आहे. म्हणजे कळत नाही गाठ कुठे मारलेली आहे काय आणि कुठून सुरू झाला आणि कुठून संपला आहे. आपली राखी रेडी आहे. कावर राखी 5 पाकळ्यांची, पोम विथ 5 पेटल्स फ्लावर, लेव्हेंडर अँड व्हाईट राखी. तर मग सखींनो, कमेंट बॉक्समध्ये मला कळवा की माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते. मी बनवलेल्या वस्तू तुम्हाला कशा वाटतात त्या मला जरूर कळवा. हे पहा, मस्त अशी रक्षाबंधनला भावाला गिफ्ट द्या, स्वतः बनवलेली राखी. आणि जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल, व्यवसाय करायचा असेल, तर तोही तुम्ही मार्केटमध्ये खास लोकरीच्या राख्या म्हणून उतरवू शकता. एक रोजगार मिळेल.